नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा नॉलेज या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज आपण सूट कमिशन किंवा दलाली रिबेट म्हणजेच डिस्काउंट या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। तर पहिलं उदाहरण पाहूया। रोखीने घेतलेल्या किराणावर सूट असल्याने 600 रुपयांचा माल 552 रुपयाला मिळाला तर शेकडा किती सूट मिळाली। म्हणजे एक किराणा रोखीत घेतल्यावर 600 रुपयाचा जो काही माल होता तो आपल्याला 552 रुपयाला मिळाला तर शेकडा सूट किती मिळाली असं विचारले। तर 600 रुपयांचा माल म्हणजेच ही झाली तुमची छापील किंमत। छापील किंमत आहे 600 रुपये आणि तो आपल्याला मिळाला 552 रुपयाला, म्हणजेच ही आपली झाली खरेदी किंमत। म्हणजेच जो 600 रुपयाचा जो काही माल होता तो आपल्याला 552 ला मिळाला, म्हणजे आपली खरेदी किंमत झाली 552 आणि 600 रुपये झाली छापील किंमत। तर सूट काढण्यासाठी सूट किती मिळाली आपल्याला, छापील किंमत वजा खरेदी किंमत केली तर आपल्याला सूट मिळून जाईल 600 वजा 552 बरोबर 48। त्यांनी विचारले शेकडा सूट। शेकडा सूट काढण्यासाठी 48 छेदिले जी काही छापील किंमत असते तिच्यावर आपण शेकडा सूट काढतो। म्हणजे छापील किंमत आहे 600 आणि गुणिले इथे 100, तर 0 0 कॅन्सल आणि 6 8 48 म्हणजे शेकडा सूट झाली 8%। अशा प्रकारे उदाहरण पाहिलं। पुढील उदाहरण पाहूया। एखाद्या वस्तूवर 10% सूट दिली तरी 20% नफा होतो, त्या वस्तूची छापील किंमत 1200 रुपये असल्यास खरेदी किंमत किती। एखाद्या वस्तूवर 10% सूट दिली तरी 20% नफा होतो आणि वस्तूची छापील किंमत दिलेली आहे 1200 रुपये, तर खरेदी किंमत किती असं विचारले। तर छापील किंमत दिलेली आहे 1200, ती लिहून घेऊ, गुणिले 10% सूट दिली म्हणजे 100तनं 10 वजा करावे लागतील आणि नफा सांगितला आहे 20%, तो छेदामध्ये घेऊया, म्हणजे 100 अधिक 20 हा झाला आपला नफा। त्यानंतरून 1200 गुणिले 100 वजा 10 90 आणि 100 अधिक 20 120, 0 0 केला। त्यानंतरून 12ने जर याला भाग दिला तर 100 आणि 100 गुणिले 9 बरोबर 900 रुपये ही झाली आपली खरेदी किंमत। तर छापील किंमतीची किंमत लिहून घेतली 1200 गुणिले त्यांनी सांगितलं 10% सूट दिली म्हणून 100 वजा 10 आणि सांगितलंय 20% नफा होतो म्हणून 100वर 20 अधिक केले। त्यानंतर 1200 गुणिले 90 छेदिले 120, 900 रुपये ही आपली खरेदी किंमत मिळून जाईल। पुढील उदाहरण पाहूया। एका वस्तूची शोरूम किंमत 2000 रुपये आहे, त्या वस्तूवर अनुक्रमे 20% व 10% सूट दिली तर त्या वस्तूची प्रत्यक्ष विक्री किंमत किती। एका वस्तूची शोरूम किंमत आहे 2000 आणि त्यावर अनुक्रमे 20% आणि 10% सूट दिली तर विक्री किंमत किती असं विचारलंय। तर शोरूमची किंमत आहे 2000, ती लिहून घेतली। त्यानंतर त्यांनी सांगितलं 20% सूट दिली म्हणजे 100 वजा 20 छेदिले 100 आणि अजून अनुक्रमे 2 सूट दिली, म्हणजे एक 20%ची आणि दुसरी 10%ची म्हणून 100 वजा 10 छेदिले 100। तर 2000 गुणिले 100 वजा 20 80 छेदिले 100 90 छेदिले 100, हे 0 गेले। त्यानंतरून हा एक 0 गेला, हा एक 0 हा गेला, 8 दुणे 16 आणि 16 गुणिले 9 होतात 2 गुणिले 80 गुणिले 9, तर 80 गुणिले 2 160 गुणिले 9 16 व 144 आणि हा 0, तर 1440 ही झाली तुमची विक्री किंमत। तर काय केलं, 2000 रुपये शोरूम किंमत होती, त्यावर एक 20% सूट आणि 10% सूट म्हणून 100 वजा 20 छेदिले 100 आणि 100 वजा 10 छेदिले 100, 2000 गुणिले 100तनं 20 गेले 80 छेदिले 100 गुणिले 90 छेदिले 100 आणि यांचा गुणाकार केला तर 1440 ही तुमची विक्री किंमत मिळून जाईल। पुढील उदाहरण पाहूया। छापील किमतीवर 15% सूट असेल तर एका वस्तूची किंमत 34 रुपये झाली तर त्या वस्तूची छापील किंमत किती। एका छापील किंमतवर जर 15% सूट असेल तर त्या वस्तूची किंमत 34 रुपये झाली आणि त्यांनी विचारले तर छापील किंमत किती। तर 15% सूट दिलेली आहे, म्हणजेच 100 वजा 15 बरोबर 85। तर 85% सूट असताना
त्याची किंमत झालेली आहे 34 रुपये, म्हणून ती इथे लिहून घेऊ 34 रुपये. आणि त्यांनी विचारले छापील किंमत किती, तर टक्केवारीच्या खाली घेऊया 100 आणि छापील किंमत माहीत नाही म्हणून एक्स. आता यांचा तिरकस गुणाकार करू. 85 गुणिले एक्स बरोबर 34 गुणिले 100. तर एक्स बरोबर 34 गुणिले 100 छेदिले 85. तर आता याला 7 ने भाग देऊ. 7 दुणे 34 आणि 7 5 85. तर 200 छेदिले 5. 5 ने याला भाग दिला तर 5 चोक 20 आणि 0 म्हणजे 40 रुपये ही झाली तुमची छापील किंमत. तर काय केलं, छापील किमतीवर 15% सूट होती म्हणून 100तनं 15 गेले 85%. त्यांनी सांगितलंय की ती सूट असताना त्या वस्तूची किंमत आहे 34 रुपये, म्हणजेच 85% सूट असताना किंमत आहे 34 रुपये. टक्केवारीच्या खाली 100 बरोबर छापील किंमत माहीत नाही म्हणून एक्स. यांचा तिरकस गुणाकार केला तर छापील किंमत मिळून जाईल. पुढील उदाहरण पाहूया. प्रियाने 3650 रुपये किमतीची फुले विकली तर तिला 15% प्रमाणे किती कमिशन मिळेल. तर कमिशन विचारलेलं आहे, इथे लिहून घेऊ कमिशन. तर तिने 3650 रुपयाची फुले किती शेकडाप्रमाणे विकली. 3650 रुपयाची फुले 15% शेकडा, 15% म्हणजेच 15% याने विकली. तर आता कमिशन काढायचं म्हणजे त्यांचा गुणाकार करून घेऊ. 3650 चे म्हणजे गुणाकार आणि 15% म्हणजे 15 दिले 100, 0 0 गेला. 365 गुणिले 15 दिले 10. यांचा गुणाकार केला तर 5475 दिले 10 आणि एका घरानंतर 0 म्हणजे इथे पॉईंट देऊन येऊ रुपये कमिशन मिळालं. अशा प्रकारे प्रियाला एवढं कमिशन मिळालं. आता पुढील उदाहरण पाहूया. रुपये 4,50,000 किमतीचे घर शेकडा 2 दलालीने विकल्यास घर विकून किती रक्कम मिळेल. तर एक 4,50,000 किमतीचं घर आहे आणि ते शेकडा 2 ने दलालीने विकल्यास त्याचे घर विकून किती किंमत मिळेल असं विचारलंय. तर किंमत लिहून घेऊ आणि दलाली दिलेली आहे शेकडा 2% म्हणजे 2 दिले 100, 0 0 गेला आणि 450 गुणिले 2 4500 गुणिले 2 9000. तर 9000 ही झाली तुमची दलाली. तर त्यांनी विचारले रक्कम किती मिळेल. तर रक्कम बरोबर जी तुमची किंमत आहे 4,50,000 त्यातनं 9000 ही जी दलाली वजा केली तर तुम्हाला रक्कम मिळून जाईल आणि ती येईल 4,41,000. तर काय केलं, किमतीचं घर 4,50,000 गुणिले शेकडा दलाली होती 2 दिले 100, 9000 ही दलाली आली आणि ज्या मूळ किमतीतनं ही दलाली वजा केली तर आपल्याला रक्कम मिळाली. पुढील उदाहरण पाहूया. एका वस्तूची किंमत प्रथमतः 30% वाढवली आणि त्यानंतर त्यावर 10% किमतीच्या 2 क्रमागत सुटी दिल्या तर शेवटी त्या वस्तूची किंमत कितीने वाढेल किंवा कमी होईल. तर वस्तूची किंमत 30% वाढवली आणि त्यावर 10%च्या 2 सुटी दिल्या तर ती वस्तूची किंमत कितीने वाढेल किंवा कमी होईल असं विचारलंय. तर वस्तूची मूळ किंमत जी आहे ती आपण 100 मानून घेऊ. 100 मानू. त्यांनी सांगितलंय की छापील किमतीवर वस्तूच्या किमतीवर प्रथमतः 30% वाढवली. तर आपण इथे घेऊया छापील किंमत वस्तूची. छापील किंमत 30% वाढवली म्हणजे 100वर 30 130 रुपये. तर आता त्यांनी त्यानंतरून 2 क्रमागत सुटी दिल्या म्हणजे आता वस्तूची किंमत कितीने वाढेल किंवा कमी होईल. तर वस्तूची अंतिम किंमत आपण काढून घेऊ म्हणजे जी काही फायनल प्राइस असेल ती अंतिम किंमत. तर त्यांनी सांगितले की 10% किमतीच्या 2 सूट दिल्या म्हणजेच 100 वजा 10 दिले 100 ही तुमची पहिली सूट आणि गुणिले 100 वजा 10 दिले 100 ही झाली दुसरी सूट. या 2 क्रमागत सुटी दिल्या आणि त्या सूट कशावर घेतो आपण छापील किंमतवर म्हणून गुणिले छापील किंमत. तर 100 वजा 10 90 दिले 100 गुणिले 90 दिले 100 गुणिले 130. आता 0 0 कॅन्सल. त्यानंतर
हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल. तर 9 गुणिले 9/10 गुणिले 13 बरोबर अंश अंशांचा गुणाकार करू. 13 गुणिले 9 गुणिले 9/10 बरोबर 1053/10 आणि एक हा शून्य एका घरानंतर इथे देऊया. तर आता त्यांनी सांगितले की वस्तूची किंमत कितीने वाढेल आणि कितीने कमी होईल. तर किमतीत झालेली वाढ, किमतीतील वाढ ही जी किंमत आलेली आहे अंतिम किंमत, त्यातनं जी आपली मूळ किंमत आहे ती जर वजा केली तर आपल्याला किमतीत झालेली वाढ मिळून जाईल आणि ती आहे 5.5% ने वाढलेली वाढ. तर आपल्या वस्तूची मूळ किंमत आपण 100 मानली आणि त्यांनी सांगितलंय प्रथमतः किंमत 30% वाढली, म्हणजे छापील किंमत 130 रुपये झाली 100वर 30. त्यानंतरून त्यांनी त्यावर 10% सूट दिल्या. तर वस्तूची अंतिम किंमत काढताना ज्या 10% सूट आहेत त्या घेतल्या गुणिले छापील किंमत. तर ही आली आपली अंतिम किंमत. आणि त्यानंतरून विचारले किमतीतली वाढ. तर वाढ जी आहे मूळ किंमत वजा जी अंतिम किंमत आहे ती काढली तर आपल्याला वाढ मिळून जाईल. आता पुढील उदाहरण पाहूया. एकाने 2 दलाली घेऊन एक म्हैस विकत घेतली. या व्यवहारासाठी त्याला एकूण 3,264 रुपये खर्च आला. तर म्हशीची मूळ किंमत किती? एकाने 2 दलाली घेऊन एक म्हैस विकत घेतली आणि त्यासाठी त्याला 3,264 रुपये खर्च लागला. तर म्हशीची मूळ किंमत किती असं विचारलंय. तर 2 दलाली घेतली, 2% दलाली. तर 2 दलाली आणि त्यांनी सांगितलं की त्या व्यवहारासाठी त्याला 3,264 रुपये खर्च आलेला आहे. तर 2% दलालीच म्हणजे 100वर 2 102% बरोबर खर्च आलेला आहे 3,264 आणि विचारली मूळ किंमत. तर मूळ किंमत माहित नाही म्हणून x आणि टक्केवारीच्या खाली 100. आता यांचा करूया तिरकस गुणाकार. तर x गुणिले 102 बरोबर 3,264 गुणिले 100. x बरोबर 3,264 गुणिले 100/102. आता आपण ह्याला भाग देऊ. 3, 2, 6, 4 आणि हे पुढचे 0 ॲज इट इज छेदिले 102. तर याने जर याला भाग दिला तर 3200 रुपये येईल. तर 102 गुणिले 32 केलं तर ही किंमत आपल्याला मिळतेच. आणि 00 पुढे टाकले. काय केलं? 2% दलाली होती म्हणजे 100वर 2 102% बरोबर जो खर्च आलेला आहे तो लिहिला. टक्केवारीच्या खाली 100 बरोबर मूळ किंमत माहित नाही म्हणून x यांचा तिरकस गुणाकार केला तर आपल्याला मूळ किंमत मिळून जाईल. पुढील उदाहरण पाहूया. सुप्रियाने खादी ग्रामोद्योग मंडळाच्या एका दुकानातून 60 रुपये मीटर प्रमाणे 7 मीटर कापड व 30 रुपयाला 1 याप्रमाणे 4 चटया खरेदी केल्या. या खरेदीवर तिला 12% प्रमाणे रिबेट देण्यात आले. तर दुकानदाराला शासनाकडून किती रक्कम रिबेट मिळाली? तर 60 रुपये प्रमाणे 7 मीटर कापड आणि 30 रुपयाला 1 याप्रमाणे 4 चटया खरेदी केल्या आणि तिला 12% प्रमाणे रिबेट देण्यात आली. तर दुकानदाराला शासनाकडून किती रक्कम रिबेट मिळाली असं विचारले. तर आपण खरेदी केलेल्या मालाची एकूण किंमत काढून घेऊ. खरेदी केलेल्या मालाची एकूण किंमत. तर 60 रुपये मीटर प्रमाणे 7 मीटर कापड त्याने खरेदी केले. 7 कापड आणि 30 रुपयाला 1 याप्रमाणे 4 चटया खरेदी केल्या म्हणजे 30 रुपये गुणिले 4 चटया असं करावं लागेल. काय केलं? 60 रुपये मीटर प्रमाणे 7 मीटर कापड म्हणून 60 मीटर गुणिले 7 मीटरचं कापड. 30 रुपयाला 1 याप्रमाणे 4 चटया म्हणून 30 रुपये गुणिले 4 चटया. तर 6 7 42 आणि हा 0 4 त्रिक 12 आणि हा पुढचा 0. सॉरी मित्रांनो इथे 6 आहे. 6 चटया केलेला आहे. तर इथे येईल 6 त्रिक 18 म्हणजे 180 आणि 420 आणि 180 होतात 600 रुपये. आणि त्यांनी सांगितले रिबेट दिलेली आहे 12%.
तर ही जी आपली खरेदी केलेली किंमत आहे त्याच्यावर 12% रिबेट मिळाली आहे, म्हणून 600 गुणिले 12 दिले 100, 00 गेला आणि 72 रुपये त्याला शासनाकडून रिबेट मिळाली. अशा प्रकारे उदाहरण पाहिलं. पुढील उदाहरण पाहूया. बबन भाऊंनी दलालामार्फत एक जुनी मोटरसायकल खरेदी केली. मोटरसायकलची किंमत 35,600 रुपये ठरली आणि दलाली शेकडा 2.5 प्रमाणे दिली, तर बबन भाऊंनी एकूण किती दलाली दिली? तर बबन भाऊंनी दिलेली दलाली बरोबर जी मोटरसायकलची किंमत आहे ती आणि गुणिले जी शेकडा दलाली आहे तिचा आपण गुणाकार करूया. तर मोटरसायकलची किंमत आहे 35,600 आणि शेकडा दलाली आहे 2.5. शेकडा आहे छेदिले 100, 00 गेला आणि 356 गुणिले 2.5 बरोबर 890 रुपये इतकी त्याने दलाली दिलेली आहे. आता पुढील उदाहरण पाहूया. दत्ताने संभाजीकडून एक स्कूटर 28,000 रुपयांना खरेदी केली. या व्यवहारात अमोलला दत्ताकडून 3% व संभाजीकडून 4% कमिशन मिळाले, तर संभाजीला किती रुपये मिळाले? दत्ताने संभाजीकडून एक स्कूटर 28,000 रुपयांना घेतली आणि त्या व्यवहारात त्याला अमोलला दत्ताकडून 3% आणि संभाजीकडून 4% कमिशन मिळालं, तर संभाजीला किती रुपये मिळाले असं विचारलंय. तर खरेदी किंमत आहे 28,000 रुपये आणि खरेदी किंमत 28 रुपये आहे आणि अमोलला दत्ताकडून आणि संभाजीकडून दोघांकडनं पण त्याने दलाली घेतलेली आहे, तर ती आहे 3% आणि 4%. तर दत्ताकडून आणि संभाजीकडून दोघांकडनं त्याने दलाली घेतलेली आहे, तर आपण दोघांची पण दलाली काढून घेऊ. तर ती आहे पहिल्याची आहे 28,000 रुपयांवर 4% कमिशन मिळालं किंवा 3%चं पहिले काढून घेऊ दत्ताचं. इथे मी लिहून घेते दत्ताकडून आणि छेदिले 100. सॉरी मित्रांनो, माझ्याकडनं ते पॉज करायचं राहिलं. तर यांनी दत्ताकडनं जे आहे ते 840 रुपये दलाली घेतलेली होती आणि संभाजीकडनं 28,000 गुणिले 4% दलाली म्हणून 4 दिले 100 बरोबर 1120 रुपये. तर ही झाली संभाजीची दलाली. आता त्यांनी विचारलंय की संभाजीला किती पैसे मिळाले. संभाजीला मिळालेले पैसे बरोबर मूळ किंमत वजा दलाली. तर मूळ किंमत आहे 28,000 आणि दलाली आहे 1120. तर आपल्याला मिळेल 26,880 रुपये इतके रुपये त्याला मिळाले. तर काय केलं, खरेदी किंमत होती 28,000 आणि दत्ताकडनं त्याने घेतले 3% कमिशन म्हणून 28,000 गुणिले 300 दिले 100 बरोबर 840. त्यानंतर संभाजीकडनं 4% कमिशन, मग 28,000 गुणिले 400 दिले 100, तर हे आले 1120 रुपये आणि त्यांनी विचारले संभाजीला किती रुपये मिळाले. तर संभाजी मिळालेले पैसे बरोबर मूळ किंमत वजा दलाली आणि मूळ किंमत आहे 28,000 आणि वजा दलाली 1120 बरोबर 26,880 रुपये एवढे मिळाले. अशा प्रकारे आपण डिस्काउंटवरचे सगळे एक्झाम्पल पाहिले. जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.